सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्व टेबल टीव्ही आहेत. सर्व टेबल टीव्ही आहेत. प्रश्न क्रमांक 11 चालू केला आपण. सर्व खुर्च्या टेबल आहेत आणि सर्व टेबल टीव्ही आहेत. अनुमान 4 अनुमान आहे. 1. सर्व टीव्ही खुर्ची आहेत. सर्व टीव्ही खुर्ची आहेत. काही टीव्ही टेबल आहेत. काही टीव्ही टेबल आहेत. सर्व टेबल खुर्ची आहेत. सर्व टेबल खुर्ची आहेत. 4 नंबर. काही टीव्ही खुर्ची आहेत. काही टीव्ही खुर्ची आहेत. ऑप्शन 1 व 4 बरोबर. 1 व 4 बरोबर. 2 व 3 बरोबर. ऑप्शन नंबर 2 व 3 बरोबर. ऑप्शन नंबर 3 फक्त 2 बरोबर. ऑप्शन नंबर 4 फक्त 2 व 4 बरोबर. फक्त 2 व 4 बरोबर. प्रश्न वाचा. आकृती काढा. आकृती काढा. 100 रुपयाच्या मारायच्या बुक. बाहेर जाणे वर्गाच्या. घरी जायचं बॅग पॅक करी सण. मारत असतील 100 रुपयाच्या आता मार. कान बघड. हा सुटला प्रश्न. किती आन्सर झाला? बस तेच हातवरती दिसत आहे रोज. नवीन काही इम्प्रुव्हमेंट होत नाहीये. चला पाहू. सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्व खुर्च्या टेबल आहे आणि सर्व टेबल तेच आहे ना. सर्व टेबल टीव्ही आहे. आलं. हा वाचा आता. सर्व टीव्ही खुर्च्या आहेत. चूक. सर्व टीव्ही खुर्च्या आहेत. चूक. याच्यावरून आपल्याला काय समजलं की 1 नंबरचं विधान काय रे? चूक आहे. 1 नंबरचं विधान ऑप्शन नंबर 1 गेलं. ऑप्शन नंबर 1 गेला का? चाल लक्ष द्या आता. 2 नंबरचं वाच. 2 नंबरचं विधान आहे काही टीव्ही केबल आहेत. काही टीव्ही टेबल आहेत. करेक्ट. 2 बरोबर. 2 बरोबर 3 ऑप्शन मध्ये आता उरलेल्या. मग आता कोणतं ऑप्शन वाचू आपण? आता डायरेक्ट 4 नंबरचं जे विधान आहे ते वाचू आपण. हो डायरेक्ट 4 नंबरचं वाचू. कसं पाय आता. 4 नंबरचं विधान काय आहे? काही टीव्ही खुर्ची आहेत. काही टीव्ही बरोबर आहे का? याचा अर्थ आपल्याला समजलं की ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे काय रे? बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. सर मग 3चं काय? तर पाय असे ऑप्शन आले का? 2, 3, 4 बरोबर. 2, 3, 4 बरोबर आले का? 2, 3, 4 बरोबर आलेले नाही. याचा अर्थ बस रे.
याचा अर्थ काय आहे की 3 नंबर 100% चुकीचा आहे. याला म्हणतात तर्क क्षमता. तर्क तर्क म्हणजे काय, आपल्याला पहिलेच गेस होतं की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आता याच्यात तर्क काय आहे की 3 नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. कशावरून समजलं? कारण 2 बरोबर आहे. आपल्याला काय समजलं 2 नंबरच्या विधानावरून की 2 नंबरचं विधान बरोबर आहे. हे पाहिजे ऑप्शन नंबर 1 काय होता, त्या 1 व काय होता 4 बरोबर. 2 नंबरचं 2 बरोबर. 3 नंबरचं 2 व 3 आहे. 2 3 आहे ना, हा उलट झालं. हा 2 3 होता आणि हा फक्त 2 होता. आणि 4 नंबरचा काय रे 2 व 4. मग आता तुला समजलं की ते 2 नंबरचं बरोबर आहे. काय समजलं? 2 नंबरचं बरोबर आहे म्हणजे हे चुकीचं आहे. त्याला म्हणतात तर्क. जर 2 बरोबर आहे तर 1 व 4 कसं काय बरोबर येईल? याच्यात तर 2 नाहीच आहे. मग आता तू कोणतं वाचशील? 1 नंबरचं विधान तू वाचलं ते तुला चूक दिसलं. 1 नंबरचा ऑप्शन चूक होतं म्हणून तू त्याला उडवलं. 2 नंबरचं बरोबर आहे. मग आता तुला सगळ्या ऑप्शन मध्ये काय दिसतंय रे 2 2 2. मग तू डायरेक्ट 4 नंबरचं वाच. डायरेक्ट 4 नंबरचं वाचलं की तू हे दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. जर 4 नंबरचं ऑप्शन 4 नंबरचं विधान जर बरोबर असलं तर आपण हे उत्तर लिहू. हे 2 वाचायची आपल्याला गरज नाही. असं सेम तू 3च्या बाबतीत बी करू शकतो. 3 नंबरचं वाचलं तर 3 नंबरचं विधान काय आलं चूक. मग तुला समजलं की 3 नंबरचं तर चूक आहे. जर तुला 3 नंबरचं वाचलं तर तुला हे 2 ऑप्शन वाचणे पडते. समजतंय का? डायरेक्ट 4 नंबरचं वाचलं तर 4 नंबरचा ऑप्शन आहे तुझ्या उत्तर राहील. तर्क वाढवावा लागेल. आणि तर्क काय वाढेल? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस वाढवशाल तेव्हा. हळूहळू बुद्धिमत्तामध्ये तर्क वाढला की तो तर्क आपल्याला गणितात कामात येईल. चला पुढचा प्रश्न. उत्तर आलं फक्त 2 व 4 बरोबर. आकृत्या सगळ्यांना जमताय मी पाहिल्या. नेक्स्ट. सर्व मांजरी कुत्रे आहेत. सर्व मांजरी कुत्रे आहेत. सर्व उंदीर मांजरी आहेत. सर्व उंदीर मांजरी आहेत. बनवा आकृती. सर्व मांजरी कुत्रे आहेत. मांजरीमध्ये कुत्रे बाहेर. सर्व उंदीर मांजरी आहे. मांजरींच्या मध्ये काय येईल रे उंदीर. कारण सर्व नंतर आलेला शब्द काय आहे उंदीर. तर आकृती थोडी किचकट बनेन का चांगली बनेन? किचकट आहे का आकृती? सोपी ना? हा बनवा. सर्व मांजरी कुत्रे आहेत. सर्व मांजरी काय आहेत रे कुत्रे आहेत. त्याच्यानंतर सर्व उंदीर. सर्व उंदीर मांजरी आहेत. आता लक्ष द्या रे भाऊ. आता याच्यात एक गोल बनेल. सर्व उंदीर काय रे मांजरी आहेत म्हणजे 3 गोल बनतील. अशी बनली का आकृती? आता याच्यात काय करायचं होतं? तर्क वापरताना 2 नंबरचं विधान पहिले वापरायचं होतं म्हणजे कन्फ्युजन कमी झालं असतं. आणि ज्याचं तर्क चांगलं आहे त्यानं कसं बी केलं तर त्याला समजतं उंदीर मध्ये पाहिजे. कोणाच्या मध्ये पाहिजे? मांजरींच्या मध्ये. मांजर कोणाच्या मध्ये पाहिजे? कुत्र्यांच्या मध्ये. तर ही आकृती त्याची बरोबर जमते. विधान. सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. बोला. चुकी बरोबर 2 असतंय 1 तर बोला. सर्व मांजरी ह्या उंदर असण्याची शक्यता नाही. म्हणजेच पहिलं विधान काय रे चूक. दुसरं विधान सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. 100% योग्य आहे. पहिलं चूक दुसरं बरोबर झालं. कोणाला काही प्रॉब्लेम?
प्रश्न क्रमांक 13. 12 झाले ना? 13. सर्व पेन वह्या आहेत. सर्व पेन वह्या आहेत. काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. किती विधान आहे? 2. अनुमान. अनुमान. काही पुस्तके वह्या आहेत. काही पुस्तके वह्या आहेत. काही वह्या पुस्तके नाहीत. काही वह्या पुस्तके नाहीत. निगेटिव्ह वाक्य. ऑप्शन नंबर 1. पहिले असत्य. पहिलं अनुमान काय आहे? असत्य. 2 नंबरचा ऑप्शन. दुसरे असत्य. तिसरं दोन्ही सत्य. 4 नंबर दोन्ही असत्य. हे पुणे SRPF 2024 चा प्रश्न आहे. एक बनते आकृती की 2? एकच बनते ना? मग एक बनते तर सोपं आलं पाहिजे. सर्व पेन वह्या आहेत. पेन मध्ये वह्या बाहेर. आणि काही पुस्तके पेन आहेत म्हणजे पेन मध्ये पुस्तकांना टाकावं लागेल. बरोबर का? मग आकृती एकदम तयार आहे. बनली आकृती? चला पहा आकृती. पहा कशी बनते. आकृती पहा कशी बनते. सर्व पेन वह्या आहेत. सर्व पेन वह्या आहेत. काही पेन काही पुस्तके पेन आहेत म्हणजे पेन मध्ये जाणं पडेल आपल्याला. काही पुस्तके पेन आहेत. ही आकृती बनली का? ही जर बनली असेल तरच बरोबर आहे. ही आकृती जर बनली असेल तर तुमचं उत्तर बरोबर येईल. आता काही प्रश्नांमध्ये आपण शिकले की 2 नंबरची लाईन जर आपण पहिले ड्रॉ केली तर उत्तर आपल्याला सोपं जाईल. जर आता समजा आपण 2 विधान आहेत ना, सर्व पेन वह्या आहेत, काही पुस्तके पेन आहेत. जर मी 2 नंबरचं पहिलं वापरलं पहा, काही पुस्तके, लक्ष दे रे, काही पुस्तके पेन आहे. बरोबर का? आणि 1 नंबरचं 2 नंबरला वापरलं सर्व पेन वह्या आहेत. सेम तीच आकृती आहे पण सोडवताना सोपं कोणतं जातंय? बरोबर का? आता काही लोकांना हे जात असेल, काही लोकांना हे जात असेल. पण जर तुम्ही उलट केलं तर ते सोपं जातं. मग आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली. जर आपल्याला 3-4 विधानांची आकृती आहे, किती रे? 3 ते 4. आता हे 2च विधानांचं गणित आहे आणि अनुमान याचे 4 आहेत. पण जर एखादी आकृती बनते 4 विधानांवरून, मग काय करायचं? 4 नंबर पासून 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर असं जायचं. असं का बरं? कारण सोपं सोपं सगळ्यांना येतं. मी म्हटलं सर्व पेन वह्या आहेत, मग हे तर पुऱ्या गावाला माहिती. आता सर्व पेन वह्या आहेत त्याची आकृती काढायची. तुम्ही काय करणार? सर्व पेन वह्या आहेत. बरोबर का? हे झालं पहिलं विधान. सर्व पेन वह्या आहेत. त्यानंतर 2 नंबरचं टाकलं काही वह्या. काही वह्या पेन्सिल आहेत. काही वह्या पेन्सिल आहे. लगेच मग सोपं होऊन गेलं एकदम. लगेच वह्यांमध्ये आपण एक डॉट टाकून दिला. त्याच्यानंतर त्यानं म्हटलं सर्व पेन, सर्व पेन मांजरी आहेत. मग आता कुठे टाकशील?
याच्यावरती एक लाईन येईल मांजरीची. समजलं का? म्हणजे आपण हेच जर वाक्य 1 नंबरला वापरलं, आकृती काढताना 1 नंबरला आकृती या वाक्यावरून जर काढायला आपण सुरुवात केली तर ते अजून सोपं होऊन जाईल. समजतंय का? जे काम किचकट वाटतंय ते अजून सोपं होऊन जाईल, म्हणून खालून सुरुवात करायची. आता हा माझा एक्सपिरियन्स आहे, कारण काय, मला माहिती काय होणार आहे. समजतंय ना? जिथे जिथे बी आता हे सगळं सोपं झालं, आता सोपे प्रश्न येणार नाही, शक्यता दाखवणारे प्रश्न येतील. मग आता आपल्याला त्या प्रश्नांवरून समजलं पाहिजे. लोक सांगतात की नाही अनालिसिस करा, डीप अनालिसिस करा झालेल्या प्रश्नपत्रिकांचं. अनालिसिस म्हणजे काय, आपल्याला हे समजलं पाहिजे की आता पुढचं पाऊल काय यायचं. आता हा प्रश्न विचारलाय ना, आता उलटा प्रश्न आहे. आतापर्यंत सरळ प्रश्न येत होते, आता उलटे प्रश्न फिरताय. तर आपल्याला समजलं पाहिजे काय करायचंय. समजताय का? आपण प्रश्नपत्रिका कशासाठी पाहतो, तुम्ही कशासाठी पाहता ते सांगतो मी. आता हे पुस्तक आहे, पोलीस भरती ग्रंथ गणित बुद्धिमत्ता, बरोबर. याचं पहिलंच पान काढलं की त्याने काय विचारला, पहिला प्रश्न, खालील पैकी मूळ संख्या कोणती आहे ते ओळखा. 4 ऑप्शन देईन, त्या 4 ऑप्शन मध्ये एक मूळ संख्या कोणती आहे ते ओळखा. मग तुम्ही काय शिकणार, फक्त की आपल्याला मूळ संख्या पाठ करायची आहे. दुसरं तुम्ही शिकणार की मूळ संख्या काय राहता. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात, बस. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या अनालिसिस मध्ये डोक्यात टाकलं की यार मूळ संख्यांवर प्रश्न येतो, ऑप्शन मध्ये मूळ संख्या कोणती असं तो विचारतो, बरोबर आहे की नाही. मग तुमची नेक्स्ट स्टेप काय आहे की आता मूळ संख्या विचारली तर पुढच्या पेपरमध्ये मूळ संख्या विचार एवढा येडा आहे का. समजताय का? म्हणजे आपल्याला तो त्याचं पहिलं पाऊल दाखवून देईन का. समजताय का? आज जर पप्पांना चॉकलेट आणली तर दुसऱ्या दिवशी पोरांचं एक्सपेक्टेशन काय राहतं, आज बी पप्पा काय आणीन, चॉकलेटच आणीन, बरोबर आहे का नाही. पण पप्पा राहतो ना, आज चॉकलेट आणली उद्या लगेच सुई आणीन. बेटा चॉकलेट भेटेल पण एक सुई घेणी पडेल, असं आहे. म्हणजे नेक्स्ट तुमचा तोच प्रश्न विचारण्याची गॅरंटी नाहीये. विचारलं भारताची राजधानी कोणती, दिल्ली, मग तू न लगेच पाठ कर घ्यायचा. भारताची राजधानी विचारता का पोलीस भरती मध्ये? आता थोडी डबल तो भारताची राजधानी विचारणार तुले, आता तो एक स्टेप पुढे जाईल. दिल्ली ही कोणत्या देशाची राजधानी? तुला दिल्लीचं उत्तर दिल्लीच है ना, दिल्ली ही दिल्लीचीच राजधानी. तुम्ही ती स्टोरी ऐकली का? जोक होता तो, जोकला फेमस झाला होता, ऐकली जाशील तुम्ही. 2 विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाता आणि बाहेर बसलेला विद्यार्थी जेव्हा एक इंटरव्ह्यू देऊन येणाऱ्या माणसाला प्रश्न विचारतो, काय विचारताय म्हणे मध्ये. काय नाही विचारताय म्हणे भारताचे पंतप्रधान कोण आहे, नरेंद्र मोदी. कोणत्या राज्याचे? गुजरात. ते काय करत होते? चहा विकत होते. काय नाही म्हणे, असे सिंपल प्रश्न. तो जातो मध्ये. दुसरा, काय विचारताय त्याला माहितीये, कारण ते नाव काय म्हणे नरेंद्र मोदी. तू कोणत्या राज्यातून आलाय? गुजरात. आणि तो राहतो महाराष्ट्राचा. म्हणजे ते पप्पा काय करतात? चहा ऐकता म्हणे. कारण त्याला कोण सांगेल राहत, त्याच्या अगोदर जो इंटरव्ह्यू गेला पोरगा आहे, आपली बी सवय राहते अशी, का हो तुमनं भरती मारली पहिले, कसे प्रश्न विचारता. तो सांगतो काय नाही रे, सोपं राहतं. भारताची राजधानी काय आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, आणि काय नाही रनिंग तर येऊ मार देशील तू 1600. काही जास्त प्रॅक्टिस करू नको. गोळा असा पैकी देशील तू, मी ना असा फेकलता, आणि त्याचा गोळा जायला राहत नाही. मग तसा आपण तोंडावर पडतो. मग तो तर सांगे गैरी सोपी पोलीस भरती, तेवढी सोपी का नाही. त्याकरता आता जे प्रश्न येते त्याचा अंदाज घेणं गरजेचं आहे. जो अंदाज घेसन पेपरला जाईल त्याचा पेपर 90+. काही लोक अंदाजाच्या पुढे, कारण आता अंदाज, आता मला जरी सांगलं त्यांना, सर उद्या पेपर द्यायला तुम्हाला पोलीस भरतीला, मी उद्या आता घे ना, उद्या मला काम नाही आहे, मी कामाला जाणार आहे बँकेत, आजच घ्या माझा पेपर.
फुल कॉन्फिडन्स आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर सांगलं हो हो आता उद्या तुमचा पेपर आहे, ज्या ज्या लोकांना 90 मार्क पडतील ते पोलीस होतील, जे नाही पडणार हो सर आता मला सांगलं बी नाही तुमनं, आम्ही अभ्यास बी करेल नाही, 1 महिना टाइम द्या आम्हाला, आम्ही थोडेसे तयार गियार विसरून येऊ आणि मग पेपर. आतापर्यंत काय करत होते भाऊ? नाही आतापर्यंत आम्ही बॉडी गरम करत होते. आता आता बरोबर 3 महिने आम्ही, आता भरपूर लोक मला विचारतात ना सर आता ग्राउंड का येईल म्हणे, मी लगेच त्याला सांग डिसेंबर 1 डिसेंबर पासून ग्राउंड. हो सर मग एक मी तर करतोय आता, मी तर पाहतोय ना एवढे सगळे चेहऱ्यानले 6 महिन्यापासून अडीच अकॅडमीत. किती महिन्यापासून? 6 महिन्यापासून आहे अकॅडमीत. झाला गोड आउट ऑफ नाही, झालं 1600 आउट ऑफ नाही, झाला 800 नाही, 100 कधी कधी असं आहे. 6 महिने काय मी 2 वर्षापासून हे बी सांगतोय ठोकडा 4-5 वेळा वाचा. किती वेळा वाचला? 2. 1 वेळा बी थोडस चालू आहे सर, 1 वेळा बी होईल नाही बारे. करता काय 6-6 महिने झाले आणि शेवटी मग घाबरतो, नाही मी आता करतो ना पटकन एकदम, ऐन वेळेस होईल का? नाही, अंदाजाच्या पलीकडे जाणं पडेल आपल्याला. म्हणजे पहिले अंदाज लावणं पडेल, तो प्रश्न कसे विचारतोय, तू सोडवतोय सगळे शेकडेवारीचे प्रश्न आणि एक बी आला नाही शेकडेवारीचा प्रश्न. तुम्हाला माहिती पाहिजे कोणता प्रश्न केव्हा येणार आहे. आता हा जो टॉपिक आपण घेतोय हा 1 मार्काचा टॉपिक आहे. किती? 1 मार्काचा. याच्यात आपल्याला हे एक विचारेन, याच्यात आपण परफेक्ट झाले. आता याच्यात कोणीच चुकू शकत नाही तुम्हाला. ह्यामध्ये जर तुमची आकृती चुकली तरच तुम्ही चुकू शकता, नाही तर नाही चुकत. मग तसे सगळे टॉपिक भक्कम म्हणले, मला फुल कॉन्फिडन्स आहे आता की काय विचारीन आऊ. अरे विचारीन काय, जर मी तुमची परीक्षा घ्यायची ठरवली, हे पहा रे भाऊ आता उद्या मी तुमची परीक्षा घेणार आहे, 1 ते 200 पर्यंत जे आकडे, त्या आकड्यांवर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. टाकला मी ना पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1, 199च्या आधी येणारी संख्या कोणती? तुम्हाला माहितीये? तुम्हाला माहितीये उद्याचा पेपर कशावर आहे आपला? 1 ते 200 वर. तुम्ही काय मस्त 1 ते 200 वर आहे ना सर, मग मी आता जपलत चालीन का? म्हणजे उद्या पेपरला सुटतो. कारण आपल्याला माहिती 1 ते 200 मध्ये असा कोणताच प्रश्न नाही की सर तो बनायला मला येणार नाही. 150 नंतर कोणता आकडा येतो? 151 येतो सर. बिना अभ्यासाचा सांगतोय सर मी. मग 200च्या पहिले 199 येतो सर. 10 नंतर किती येतो? 11 येतो सर. सर विचार करेन ना सगळे येतोय. त्या पद्धतीचा आपला अभ्यास असला पाहिजे. पेपर सेटरला वाटलं पाहिजे अरे प्रश्न टाकू कोणते, येतं चुकताच नाही. तसे मला तुमले गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तयार करायचे की पेपर सेटरला वाटलं पाहिजे अरे यांनी टाकू कोणता प्रश्न, सगळं तर माहिती आहे यांना. तर या पद्धतीनं तुम्ही जर आकृती काढली, खालून वरती जर गेले तर अजून सोपं जात. वरतून तर खाली सगळे येतील, पण तो इथला खतरनाक की वरतून खाली येताना तुम्हाला एक सापळा टाकला, तुम्ही जर त्याच्यात उतरले बाटलीमध्ये की तो 1 मार्क तुमचा जाईल. आणि जे सगळ्यांचं जाईल ते आपलं जायला नको, म्हणून तर पास होता आपण. मला माहितीये ना कुठे गड्डे कुठे उतारे. किती बी तुम्हाला असा प्रश्न बी आला ना, भारत माझा देश आहे, या वाक्यात नाम कोणते? आणि असं असं कोण कर देतात, या वाक्यात नाम कोणते आहे? कोणतं आहे नाम? चूक. चूक. काय विचारलं त्यानं? नाम कोणते? पण नामाचे प्रकार कोणतं नाम आहे विचारलं का त्यानं? तुम्ही भारत नाव उत्तर देशान आणि तो हे उत्तर देईन. मी ना तर सामान्य नाम विचारलं होतं. भारत थोडी सामान्य नाम आहे, भारत विशेष नाम आहे. मग मी काय करेन बेटा, मला माहिती तू काय विचारतोय, नाम का रे? पहिला ऑप्शन दे.
पहिले ऑप्शन दे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. मग पाहिजे अंडरलाईन कशा खाली, अंडरलाईन भारताखाली असेल तर ते विशेष नाम, अंडरलाईन देश खाली असेल सामान्य. म्हणजे एवढा टाइम मी घे, पण एवढा बी टाइम नको घेतो की एकाच प्रश्नाला 5-5 मिनिटं लाईराला. सोपे सोपे सरनं सांगलंय 5 मिनिटं घ्यायचे आणि पायीन 1.5 तासानंतर किती सोडवले? 60. म्हणजे ऍक्युरसी तर ठेवणी जे, पण त्याच्यासोबत फोकस पण द्यायचा आहे. फोकस लाईट घिसणी जायचा आहे करून, फोकस बी सोबत घिसा नाही का सर? फोकस म्हणजे काय? तू सोडवतोय. पहा काही काही विद्यार्थी काय सांगता, सर मी ना उत्तर बरोबर काढलं गणिताचं 1, 2, 3, 4, उत्तर 2 होतं सर. मी ना बरोबर सोडायचं आणि काढलं सर, 235 उत्तर होतं सर, आणि ते 2 नंबरले होतं. पण काय झालं माहिती, 3 क्लिक होई गेलं. हा फोकस आहे. तुला उत्तर बरोबर काढलं होतं, 235 तुला 2च्या खाली दिसतोय आणि तू कस काय 3 क्लिक करतोय? मग याला म्हणता लोक सिली मिस्टेक. बरं, सिली मिस्टेक म्हणजे काय? 1 किंवा 2, 100 मार्कांच्या पेपरमध्ये 1 किंवा 2 सिली मिस्टेक झाली तर ठीक आहे. 15 सिली मिस्टेक सर मी 2 करायला लागला 3 होई गेला सर, 3 करत होता 4 होई गेला सर. म्हणजे तो ठिकाणावर होता का? नाही होता. तर पेपर सोडवताना एवढं काळजी घ्यायची. आपण जेव्हा प्रॅक्टिस बी करतो ना, तर टाइम लाईन पेपर सोडायचा. आता कमीत कमी 6-8 महिने झाले मी बोलला होता की एखादी घड्याळ घ्या. कालच मला ते आठवणी 4-5 जणांच्या हातात घड्याळ मी मोजल्या. का मी मोजल्या आणि सांगू म्हटलं आता यांनी की तुम्ही का घेता नाही, तुम्ही काय गरीब लोक आहे भाई एवढे की घड्याळ बी घेऊ शकता आणि 100 रुपये घड्याळीने तुमच्या कस काय पेपर पुढे सोडवता तुम्ही? घडी घडी बाहेर पाहायला येता का? मग का लायब्ररीत लावली घड्याळ? मग पेपर कस काय सोडवता? मोबाईलवर. आम्हाला टाइम वाटला सर की आम्ही मोबाईल पाहिजे घेता, असं थोडी सोडवता प्रश्नपत्रिका. पेपरच्या टायमाला तुमच्याकडे मोबाईल राहतो का? जे तुम्ही सराव करताना पेपर सोडवता तो आणि परीक्षेच्या दिवशी तुम्ही दिलेला पेपर तो, डायरेक्ट असं वाटलंच नको पाहिजे की आपण तिथे पेपर देताय असं. पहिलेच तर पेपरला जाताना घाबरघाई राहते, मी झालाच पाहिजे. लोकांचं घरून फोन येतात सकाळी सकाळी, बेटा नेमन देजो पेपर, नेमन पेपर देजो, आता पैसे काही नाही आपल्याकडे. तो लगेच टेन्शन मध्ये, आणि मला पेपर तर देऊ द्या, मी जाईन कामाला. अरे काही तो पहिले विचार करतो, येतं डायरेक्ट आतापासून धमक्या द्यायला लाग गेले. तर तसं आहे. म्हणजे इथे जसा पेपर सोडवताय तुम्ही तसाच पेपरच्या ठिकाणी सोडवायचा, एकदम फ्री माइंड. अकॅडमीत कसं 60 बी पडले तर आपण खुश राहता, 60 आहे ना खुश आहे. तसं जर तिथे खुशी खुशी जर गेला एकदम फ्री माइंड, तर पेपर 90 येतो. येणारे प्रश्न चुकत नाही मग आपले. आणि लक्षात ठेवायचं की आपण क्लिक करताना बरोबर करतोय का? आपण क्लिक करताना बरोबर करतोय का? पद्धत बनवा आपली. कशी पद्धत बनवायची? आता समजा तुमचा पेपर आहे, मग काय करायचं? आपल्याकडे ब्लॅक पेन 2 पाहिजे आपले. सगळ्यात पहिली पद्धत 2 ब्लॅक पेन, 1 रुमाल, आपली पाण्याची बॉटल, काय काय गरजा आहे आपल्या. स्लिम शर्ट एखादी चांगला, सैल, नाही तर बसलाय आणि ते जीन्स टाईट होते, पेपर बी वाकडा तिकडा होतोय. पूर्वी असं व्यवस्थित थोडेसे कपडे, आता पेपरले बसतोय, मांडी मोडीसन बसणं, कसं बसणं, बरोबर आहे की नाही? आपल्यापाशी आपला पॅड एखादी, आता मी पेपरला गेलता राज्यसेवेच्या, तरी तो बेंचला बोल पडी झाला होता. ओल पडेल होतं तर मला ते बाजूच्या याच्यावर ऍडजस्ट करी घेणं पडलं असं थोडं. आता असे मग सोबत मुद्दाम होता ना आपल्यासोबत असं, कारण जेव्हा माणूस होणार राहतो ना, तेव्हा संकट त्याला 4 बाजूने घेत राहता. ते पाहत राहता की हा किती किती भक्कम आहे बा. पण मी नवी बाजूला कोपऱ्यामध्ये घिस आणि एक 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 डॉट केला. तुम्ही तसं करू नाही शकणार. तर आपला आपला पॅड
सवय ठेवायची. पॅड, 2 पेन, आपला हातरुमाल, बाटली, त्यानंतर अभ्यासासाठी काय, आपल्या पेपरसाठी अजून काय आवश्यक आहे आपल्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींची एक लिस्ट पाहिजे. आणि रोज तसंच पेपरला जायचं. 90 मिनिटाचा टाइम लावायचा, 90 मिनिटात पेपर सोडवायचा. रोज एकाच वेळेस पेपर सुटला गेला पाहिजे. जर तुम्ही 11 वाजता सोडवताय तर 11ले, 1 वाजता सोडवताय तर 1ले, 3 वाजता सोडवताय तर 3ले, रात्री 9 वाजता सोडवताय तर 9ले. याच्याने आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो. पहा, तुम्ही एक काम जर 7 दिवस तुम्ही लगातार केलं, 7 दिवस, तर 8व्या दिवशी तुम्ही स्वतःच जाता तिकडे. तुम्हाला एकदम भारी सवय सांगतो. तुम्ही सकाळी रोज 5 वाजता उठता की नाही? पहिले जेव्हा आपल्याला 5 वाजता, समजा तुम्ही आता 15 दिवसाच्या गॅप नंतर आले घरी, काही 5 वाजता उठत नसणार तुम्ही. मग काय होतं, आपल्याला 1-2 दिवस अलाराम लावणं पडतो. अलाराम लावला की तो अलाराम वाजतो आणि मग आपण उठतो. पण काही दिवसांना जर सवय झाली, आता तुम्हाला सवय झाली ती सकाळी उठायची, काय होतं, 5 वाजायचं 4:55 उठून जातो. कधी कधी 4:30 जाग येऊन जाते. 100% त्या वेळेच्या आतच जाग येते. असं कधीच होणार नाही की आज आपला ग्राउंड 5:30ले आणि 6:30 ग्राउंडवर पोहोचला. होतच नाही. असं ऑटोमॅटिकच व्हायला लागतं या गोष्टी. म्हणजे रोज जर तुम्ही कोणती गोष्ट करताय ना, तर ती गोष्ट तुमच्यासोबत ऑटोमॅटिक चालायला लागली जाते. येते की नाही जाग? तुम्ही 5:30ले ग्राउंड करता की नाही रोज? मग तुम्ही किती वाजता उठता? 5ले. मग 5च्या पहिले जागी जाता की अर्ध्या जणांनी. आणि असं किती दिवस, 7-8 दिवस केलं की ऑटोमॅटिक होते सुरुवात. तर असं आहे, तुम्ही चांगल्या सवयी जर आतापासून लावल्या, मी तुम्हाला सांगतो भावाने, चांगल्या सवयी ह्या चांगल्या ऑफिसर बनण्यासाठी एवढ्या कामाच्या आहे. मी तुम्हाला सांगतो, आता आमच्यासोबत एक पोरगी होती, ती अभ्यास करायची, पण मग तिला काय सवय होती माहिती का? पहिल्यापासून ती एकदम शुद्ध मराठीच बोलायची. आणि ड्रेसिंग सेन्स वगैरे, म्हणजे बोलणं लोकांशी, अहो का हो, आम्ही अरे तुरे, बरोबर आहे की नाही? तर ती तिच्या सवयीतील एवढ्या कामात आल्या, म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम होतं तिचं. ती जर असं कुठे बशीन बी तर पहिले झाडी घेईन, साफ करी घेईन, मग बशीन आळूस कर. आम्ही गेले डायरेक्ट कुदी, पॅन्ट भरते, काय होतंय काही संबंध नाही. तर ते एवढे खतरनाक लोक राहतात, एकदम सिस्टमॅटिक. मग तेच फळ त्यांना पुढे भेटतं. बरोबर आहे की नाही? आता बोलताना बी कोणाशी कसं बोललं पाहिजे, कोणाशी कसं वागलं पाहिजे. आता ऑफिसर आहे आपण, आता समजा तुम्ही पोलीस झाले, तू बोलतोय कसा बी, काही बी चालू आहे ती, कुणी बी हसून देतोय, असा इजड मल्लू सारखा, बरोबर आहे की नाही? काही बी, म्हणजे समोरचा सांगतोय दादा माझ्या घरी चोरी झाली आणि तू हशिराला आहे, म्हणजे समोरचा तू कशाला सांगतोय की तू एक ऑफिसर आहे बा, तू काहीतरी, तू त्याचं काहीतरी करून देशील आणि तू कॉमेडी करतोय तरी. तर या गोष्टी आतापासून त्याच्यात बदल झाला पाहिजे. आतापासूनच आपण ग्राउंडला जात आहे तर आपले शूज रात्रीच रेडी पाहिजे, पुसून घिसून एकदम. आपले मोजे डायरेक्ट बरोबर शूज मध्येच पाहिजे. सकाळी उठल्यावर मोजे जांभलतोय, काय मग मोजे कोण घेतले, कोण आहे वगैरे यार, हे थोडी हे धंदे थोडी. सकाळी संपलंच नाही, टी शर्ट कोणतं घालू, रात्रीच आपलं टी शर्ट पाहिजे. सकाळी उठल्यावर आपल्याला कोणतं नाईट पॅन्ट घालायची, कोणतं टी शर्ट घालायचंय, कोणता बूट घ्यायचा आहे, आजचं वर्कआउट काय आहे, प्लॅन पाहिजे हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर आजचं आपलं शेड्यूल काय, आपण काय अभ्यास करणार आहे, पेपर किती वाजता आहे, आपण किती वाजता सोडवणार आहे. रोज एक पेपर सोडवला पाहिजे. सोडवताय का सगळे? 24,500 प्रश्नपत्रिकामधून रोज 2024च्या वर्षीचा एक पेपर रोज सोडवायचा असेल. 2 सोडवले तर अतिउत्तम, आणि 3 सोडवले तर जगात उत्तम. मग 3 म्हणजे 300 प्रश्न तू रोज डोळ्या घालून घालतोय, मग तू होणार नाही तर कोण होणार आहे? एक पेपर सोडवणारा कॉन्सन्ट्रेट करीन, 2 पेपर सोडवणारा 200 प्रश्न खिसन चालेल, आणि 3 पेपर सोडवणार तर 3 पेपर सोडवणारा कोणाशी पण पहिलीच भरती आहे ना, आला एक पेपर सोडवतोय असा नाही. ज्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, आता त्याला वाचायला बोर होतंय आणि त्याला फुल कॉन्फिडन्स आहे, प्रत्येक पेपर मध्ये त्याचा 80, 82, 84, 80, 82, 84 असा स्कोर येतोय, 3 पेपर सोडावा. पण नुसतं पेपर नाही सोडवू नये. पेपर सोडवल्यानंतर त्याचा अनालिसिस झाला पाहिजे प्रॉपर, की यार मी चुकतो कशात आहे, मला 84 मार्क कशाला येत आहे, 16 मार्क जाता कुठे माही, त्या 16 मार्कांना पकडायचंय. 80 मार्काचा पेपर आहे तो 20 मार्क जाता कुठे माही. जर त्या 20 मार्कांपैकी 10 मार्क गणितात जात असतील तर मग गणिताकडे जाणं काम आहे. जर ते 10 मार्क
मराठी व्याकरणाकडे जात असतील तर मराठी व्याकरणाकडे मैदाना काम आहे. तू मराठी व्याकरण 25 पैकी 25 येत आहे आणि तरी मी तू मराठीचं पुस्तक 6 तास वाचतोय रोज. मूर्ख आहे ना तो. तू 25 पैकी 25 मराठी व्याकरणात येत आहे 6 तास तू तरी मी मराठी व्याकरण वाचतोय. अशा याच्यात आपल्याला काम करायचंय ज्याच्यात आपण वीक आहे. म्हणजे आपण गणितात वीक असू तर पाडेपाठ करायचे, बुद्धिमत्तामध्ये वीक असू तर लेक्चर पाय, रोज रोज तेच लेक्चर पाय. एक काम तू जर एक व्हिडिओ तू 4 तास 4 वेळा पाहिला ना भाऊ. आता एक विज्ञानचा विषय होता तो मी वाचलेलाच नव्हता. मग एका जणाने 1 तास 32 मिनिटाचा लेक्चर सोडलेला होता. मी सकाळी 7 वाजता गेला, 1 तास 32 मिनिटाचं लेक्चर पाहिलं. परत दुसऱ्या दिवशी गेला सेम तेच 1 तास 32 मिनिटाचं लेक्चर पाहिलं. तिसऱ्या दिवशी गेला परत पाहिलं, चौथ्या दिवशी गेला परत तेच पाहिलं 4 दिवस. तो कोणते डायलॉग मारतोय, तो कोणत्या प्राण्याला काय नाव देतोय, कोणत्या अमोनियमला काय म्हणतोय, सगळं मला पाठवी घालत. तो लेक्चर बोलायच्या पहिलेच मला माहिती होतं की हा काय बोलतोय. 4 वेळा जर मी त्याचं लेक्चर पाहतोय तर तो टॉपिक मला यायला लागला. एवढं सोपं आहे. किती उदाहरण आहे की जे काम रोज करल्याने आपल्याला लगेच पाठ होऊन जातं. किती उदाहरण आहे ते, तरी बी आपल्या लक्षात येत नाही करायचं काय. वाचणं तू रोज 50 पानं ठोकड्याचे वाच, तेच 50 पानं दुसऱ्या दिवशी वाच, तेच 50 पानं तिसऱ्या दिवशी वाच, तेच 50 पानं चौथ्या दिवशी वाच. अरे भाऊ 3च महिन्यात भरते मी तशी. अजून काय टेक्निक देऊ. 300-400 पेजचा ठोकळा आहे. 50 पानं वाचणे म्हणजे 5 तास अभ्यास करणं पडेल. एका तासाला जास्तीत जास्त 10 पेज वाचले जातात. किती? 10 पेज. आता हे बी टाइम लायसन काढलंय की आपण किती वाचू शकतो. तर ज्याच्या स्पीडनुसार आता तू समजा आज 50 पेज 5 तासात वाचतोय ना, तर दुसऱ्या दिवशी तू 4च तासात ते 50 पेज वाचशील. आणि तिसऱ्या दिवशी तू परत 3.5 तासात ते 50 पेज वाचशील. चौथ्या दिवशी 3 तासात तू ते 50 पेज वाचून फेकून देशील. त्या 50 पेजवर तुला काही प्रश्न आला तर तू तो जमीनच. पण आपण काय करतो, पहिल्यापासून लागतो डायरेक्ट 300 पानापर्यंत डायरेक्ट वाचत चालतो. 1 पासून चालू केलं की 300, ते 300 पानं वाचायला 15 दिवस लागेल राहतात. 16व्या दिवशी तू कोणतं पान वाचतो? 1 नंबरचं. म्हणजेच तो ऍव्हरेज किती? 20चा. मग एका दिवशी तू 20 पानं वाचतोय ना, ते 20 पानं तू 16व्या दिवशी परत वाचतोय. मग तुला कशाला आठवेल? रातचं खायला आठवत नाही. 2दा विचार करणार पडतो रात्री खायची भाजी होती. 1 तारखेला तुम्ही वाचायला सुरुवात केली, 1 ते 20 पर्यंत पानं वाचले बरोबर. असे 15व्या दिवशी तुमचे 300 पेज कंप्लीट झाले ठोकड्याचे. बरोबर आहे ना? सांगा या 15व्या दिवशी किती नंबरचा पेज क्रमांक वाचला आपण? 281 ते 300. कारण रोज 20 वाचतोय ना. 281 ते 300. मग 16 तारखेला तू कोणतं पान वाचशील? 1 ते 20. म्हणजेच याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती दिवसाचा फरक झाला रे? 15 दिवस. मग 15 दिवसाचं कशाला याद येईन भाऊ तुले? येईन का याद? अरे रातचा आठवत नाही. परवा दुपारी काय खाल्लं होतं तुम्ही सांगा बरं? विचार करणं पडेल का नाही? पाणी होतं सर काहीतरी. हा तर ते कशाला आठवण ते. मग काय करायचंय? एक काम कर, 1 ते 30, 20 कमी होऊन जाता. 1 ते 30 पानं तू रोज वाच. हो, 1 ते 30 पानं तू रोज वाच. आजची तारीख किती आहे? 15 का 14? 14 तारीखले तू 30 पानं वाचले असं मी धरतो. आली 14 तारीख, 30 पानं तू वाचले. किती पानं आहे त्या डोक्यामध्ये आज? हेच 30 पानं तू 15 बी वाच, हेच 30 पानं तू 16 बी वाच, आणि हेच 30 पानं तू 17 बी वाच. किती दिवस वाच? टोटल 4 दिवस वाच. झाले पाठ 30 पानं. आणि मग 31व्या पानावर जाय. एवढं सोपं आहे बा अभ्यास कर. तुला समजत नाही.
मी मराठी व्याकरणचा क्लास केलेला नाही. मला फक्त हे समजलंय, जो टॉपिक तुला जमत नाही 4 दार वाच, 4 दारनी 10 दार वाच, 10 दारनी 20 दार वाच. शब्द सिद्धी आहे ना, तत्सम, तद्भव, देशी, फारशी, तमिळी, अरबी हे शब्द. आता तुम्ही म्हणतात सर आता ते शब्द पुढे राहतात काय राहतात आणि आपण कसं कवय घ्यायचं कोणत्या भाषेत आहे, रोज रोज वाच, लगेच समजायला राहत है ना. तंबाखू कोणता शब्द आहे? हा हा, हे तू एकदा ऐकलं, आता दुसऱ्यांदा वाचलं, तिसऱ्यांदा वाचलं, चौथ्यांदा वाचलं, पाचव्यांदा वाचलं, लगेच तूच सांगशील तंबाखू पोर्तुगीज आहे. आणि जर एकदा वाचलेलं असेल तर थांबा मी वाचलंय ते, थांबा येते काही येत नाही मग तुम्हीच सांगितलं. आता एकदा वाचायचं, दोनदा वाचायचं असं होतं ते. जर तुम्ही तोच टॉपिक 4 वेळा वाचला की जमत. नाम टॉपिक, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी, क्रियाविशेषणाव्यय, समास, प्रयोग किती पानांचे हो, 3-3, 4-4 पानांचे आहे. 4 पानं 5 पानं, जास्तीत जास्त 5 पानांचा टॉपिक आहे, जास्तीत जास्त 5. 5 पानं वाचायला 1 तास लागेल. दुसऱ्या दिवशी परत तोच 1 तास तोच वाच, तिसऱ्या दिवशी परत तोच 1 तास तोच वाच, चौथ्या दिवशी तू सर बनशील डायरेक्ट. तू सांगशील लोकांना मी सांगतो तुम्हाला समास काय आहे, सर काय सांगेल मी सांगतो तुम्हाला समास काय आहे. पहिल्या पेजवर हे, दुसऱ्या पेजवर असं आहे, 5 नंबर बी सांगशाल तुम्ही. तर ही आहे टेक्निक अभ्यास करायची. आणि ही टेक्निक जनरेट कशापासून होते? रिपिटेशन करून. जर परत तेच गोष्टी केल्या की आपल्याला जमेल. आता त्याचं एकदम सिंपल उदाहरण सांगतो. तुम्ही रोज रनिंग करता, रोज फक्त रविवारी गॅप आहे, तर रनिंग मध्ये तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. तुम्हाला तो सांगेल जाय 2 किलोमीटर चालला, जाय 3 किलोमीटर चालला, जाय 5 किलोमीटर चालला, 10 जाय चाल 10, 20 घे, 25. कारण तुम्ही रोज पाहता ना तुम्ही. मग त्याच्यात काय आहे, तुमची कंटिन्युटी झाली, तुमच्या बॉडीला सवय झाली त्याची रोज. मग तसंच रोज तुम्हाला अभ्यास करणार. आणि हेच लोक करता, याचेच पैसे घेतात लोक, कोणी 50,000, कोणी 1,00,000. काय सेशन लोकांचा अभ्यास कसा करावा, टॉपिक काय त्यांचा, अभ्यास कसा करावा. उद्या या 200-200 रुपये फी भरा. आणि काय सांगेन तो, हे पहा हा टॉपिक आहे ना 4 ते 5 वेळा वाचा. हा जातो घरी ट्राय करतो, पहिल्या दिवशी वाचतो, दुसऱ्या दिवशी वाचतो, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या 5 दिवस जर तो टॉपिक वाचला, मग तो त्या सरपाशी परत जातो. सर बरोबर सांगितलं तुम्ही, 5 दिवस तो टॉपिक वाचला तर तो टॉपिक पाठ झाला. मग आम्ही बी तर तेच सांगताय ना. एकच टॉपिक मल्टिपल टाइम तुम्ही जर वाचला तर तो जमतोय. सर मग दिवसभर तेच करायचं, दिवसभर कस काय 3 तास जातील 30 पान आणले. मग असा एक रोज जीकेचा टॉपिक 30 पेजचा, असा एक रोज मराठीचा टॉपिक 5 किंवा 10 पेज जरी घे, 10 पेजचा टॉपिकच नाही मराठीमध्ये. असा एक गणिताचा टॉपिक रोज, असा एक बुद्धिमत्ताचा टॉपिक रोज. बस रोज तोच टॉपिक 4 दिवस केला की पहिल्याच भरतीत तू आता अकॅडमी जॉईन करणार. आज 3 महिन्यात पोलीस होतो तू. पण हे त्याला समजत 4-5 वर्ष चालले जातात की अभ्यास कसा करावा. हेच टाइमपास लोक करता. कोणी म्हणतं नोट्स काढत जाय, तुया नोट्स काढत जाय, प्रश्न बनवत जाय, लाल पेन वापरत जाय, अंक करत जाय, ढमक करत जाय. 10 लोक 10 गोष्टी सांगता आणि मग त्याला नेमकं समजत नाही मी कोणाचं ऐकू. कारण या फील्डमध्ये सांगणारे लोक भरपूर आहेत. मी सांगतोय तुला कर, मी सांगतोय तुला कर, आणि नेमका माणसाचा नियम अशा माणसाकडे लागतो की तो जे सांगतो ते पडतच नाही आपल्याला. आणि मग नंतर माणसाचा विश्वास उडत चालतो, हा काय बी सांगतो. विश्वास उडत चालतो, काय बी सांगतो. मला लगेच
लगेच तो चेंज करतो, नाही याचं नाही ऐकत आता दुसऱ्याचं. मग तो दुसरा सांगतो, दुसऱ्या वर्षी तो, तिसऱ्या वर्षी तो, असे 3-4 वर्ष पोलीस भरतीमध्ये झाले की मग तो जुना होतो आणि मग त्याला अक्कल येते की जे काही करणं आहे ते मलाच करणं आहे. आणि मग त्याला समजतं की मी रेग्युलर आता एक टाइम टेबल बनवतो, अशा पद्धतीने अभ्यास करतो, गुपचूप ग्राउंड करतो, 40-45 ग्राउंड मारतो, 90 पेपर काढतो आणि 135 वर भरती होतो. 135 मार्काचा आकडा हा सेफ आकडा आहे पोलीस भरतीमध्ये आता सध्या. तो आकडा पहिले 180चा होता, 90 मार्काचा पेपर आणि 90 मार्काचं ग्राउंड. पण आता ग्राउंड किती आहे रे? 50 आणि पेपर 100, म्हणजे 150 पैकी 135 मार्क जर तुम्हाला असतील, किती? 135, तर तुम्हाला कोणताच बादशाह पोलीस होण्यापासून अडवू शकत नाही. तुम्ही एका जागेवर खेळा का ओपन मध्ये खेळा, 135 टोटल करा. कशी करायची ते पहा. 45चा ग्राउंड आणि 90चा पेपर. नाही जमत आहे 40चं ग्राउंड 95चा पेपर. फक्त 40च्या ग्राउंड मध्ये प्रॉब्लेम काय आहे की 40चं मेरिट लागलं पाहिजे. जर 41 मेरिट लागलं, तुला 40 राहतील, मग तुझ्या 95 पेपर काही कामाचा नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून सेफ्टी पहिले काय आहे, ग्राउंड मध्ये सेफ होऊन जाणं, म्हणजे जास्तीत जास्त ग्राउंड मारणं, आणि मग नंतर पेपर तर आपला आहेच. तू कसं बी कर आता. 45 ग्राउंड प्लस 90 पेपर, 135 टोटल. हे टार्गेट जर तुम्ही रोज पाहिलं, रोज पाहून 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 एक दिवशी 135 बी तुम्हाला कमी वाटायला लागेल आणि भरकन तुम्ही 140 वर जाऊ बसशाल. लीट आहे आपल्या याच्यामध्ये 45 ग्राउंड 90 पेपर. एवढा कॉन्फिडन्स माणसाला पाहिजे. ज्याचा घोडा आउट ऑफ जात त्यानं बी लीट आहे 45. ह्या जगात एक नियम काम करतो गुरुत्वाकर्षणचा. जर तुम्ही कोणत्या गोष्टीला एकदम काय म्हणतात त्याला शिद्दत, जर एकदम इमानदारीनं त्या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रयत्न करताय तर ती गोष्ट तुम्हाला भेटतेच. आणि जर ती गोष्ट तुम्हाला तेव्हा नाही भेटली तर समजून जायचं की आपले प्रयत्न कमी पडले. असं आहे. आज भाऊ सुट्टीवर आहे म्हणून एवढ्या गोष्टी सुचत आहे. हा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. प्रश्न पूर्ण होतील. टॉपिक आज आपला संपणार आहे. ह्या पोझिशन मध्ये ना पोरांना मोटिवेशनची गरज लागते. तर ते मोटिवेशन तुम्हाला आता भेटत राहील मध्ये मध्ये. तर 45 प्लस 90 हे तर यार हे मला वाटतच नाही, हे नाहीच आहे या जगात. कारण मी 90 का बी वाढू शकतो. माझ्यासाठी हे मोटिवेशन आहे 45 पाडणं. एक 18 वर्षाचा माणूस 22 वर्षापर्यंत, एक 18 वर्षाचा माणूस 22 वर्षापर्यंत, तो पोरगा असो का पोरगी असो, हे त्याच्यासाठी काही विशेष नाही आहे का? हा बरं, मी आता तुम्हाला सांगतो की हुसेन बोल्टचा टायमिंग काय रे? 9:58 आहे ना. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही 8:58 मध्ये मारा रे. मला काही माहित नाही, ते मला माहित नाही. तुम्ही 8:58 तर ते अशक्य आहे. तर ते काय आहे, आणि मग जे म्हणतील अशक्य आहे जगात काहीच राहत नाही. तुला मी 50 वर्ष दिले, 8:58 मध्ये मारे. तू जे सांगशील ते तुला खायला आणत जाईल. तू जो सांगशील तो बुट बी आण देतो. मला 8:58 मध्ये मारीसनच लावतो आता 100 मीटर. तू जो म्हणतोय ना की अशक्य आहे जगात काहीच राहत नाही, त्यानं 8:58 मध्ये मारीसन द्या 100 मीटर. म्हणजे काही काम आहे ते अशक्य आहेच ना भाऊ, आहे की नाही? आणि लोक म्हणतात अशक्य आहे जगात काहीच नाही. आता या आपल्या याच्याकडे, आता हे जे मी बोललाय हे अशक्य आहे का? लाखो करोडो लोकांना हे 135 पाडी टाकले. तुम्ही पहिले नसणार आहे की 135 पाडले तुमच्या ग्राउंड मध्ये किंवा पेपर मध्ये. तुम्ही पहिले नाहीये. 45 ग्राउंड असणारे 1 लाख पोरं आपल्या महाराष्ट्रात आहे, ज्यांचं आज बी पोरं प्लस पोरी दोन्हींची गोष्ट करतोय हाय, पण त्यांचा पेपर नाही.
आणि ज्यांचा पेपर 90 काय 90+ आहे त्यांचं ग्राउंड नाही. बरोबर आहे का नाही? त्यांचं ग्राउंड नाही. हो म्हणे. आणि ज्याचं दोन्ही आहे, ग्राउंड बी आहे पेपर बी आहे, तो पोलीस आहे. झाले ते भरती. आता उरले तुम्हीच. ज्याचं ग्राउंड आहे त्याचा पेपर नाही आहे, ज्याचा पेपर आहे त्याचा ग्राउंड नाही, ज्याचे दोन्ही आहे ते झाले भरती. आता नवीन भरती, नवीन 135 पाडा. तुम्ही विवाह नाही पाडले इकडे या नाही तर तिकडे जा. तुमच्या हातात आहे सगळं डिसिजन. केवढं सोपं आहे भाऊ. इथलं सोपं कोणी सांगेल का? हा 45 मार्क पडूच शकता नाही सर. मी 50 बोलला का? 50 पैकी 50 पाडा. 5 मार्क कमी सांगले. पाहा तुम्ही 45. आता उद्या तर आहेच. उद्याचा आपला डेमो आपल्या त्या ग्राउंडवर सिरियल मी सांगेनच. तिथे ग्राउंडवर आपण आखून घेऊ, तिथे घेऊ. हा एकच दिवस डेमोसाठी. डेमो मध्ये कसं इंजुरी वगैरे होणार नाही कोणाला. तुम्ही पूर्ण जोर दाखवू शकता. आणि मग नंतर आहे ना डेमो झाल्यानंतर आपलं जे 9 वाजता लेक्चर आहे 6 ते 8 आपण डेमो घेऊ. कोण कोण डेमो मारणार आहे? हात वर करा. तू कावरा बर. कोण कोण मारणार नाहीये किंवा 12वी पास नाहीये ते मला सपोर्ट करतील ना मग शरद पवार सारखा मागून. हा तुम्ही 1 2 तू 12वी पास आहे ना मग तू ग्राउंड मारणार नाही उद्या. मग मी जे ग्राउंड मारणार त्यांना सांगणार नाही कुठे पेपर टाकायचं. मी सांगू शकणार नाही. ज्याचा ग्राउंड जो ग्राउंड मारीन मी त्यालाच सांगेन ना. मी अंदाजून गोळी मारत तर काही बी करीन. मग 6 ते 8 तू नाही आहे ना भाऊ. तू माझ्यासोबत राहतो. आपण काय करू? अभिनय ना. हे मला काय करते? हे मला असिस्ट करशील. असिस्टंट राहते नाही, असिस्टंट मॅनेजर राहते ना उद्या. म्हणजे काय की मार्क लिहायचे है ना. एकाकडे मुलांची लिस्ट देईन, एकाकडे मुलींची लिस्ट. त्या वहीवर आपण आखून घेऊ 100 मीटरचे मार्क, घोड्याचे 1600चे. तर ज्याचं जे जे भारदाने शूज त्यानंतर हाफ पॅन्ट काय तुम्ही वापरत असणार ते सोबत घेऊन सकाळी करेक्ट 6 तिकडे. तुम्हाला माहिती नाही ना. कोणाला माहिती ग्राउंड ते आपलं क्रिकेटचं मी जायचो खेळायला ते उधर ना हे रस्त्याचे पिचे के हिरे राही ना. तिथे आपण ग्राउंड मारू. ग्राउंडची लिस्ट जाईन आपल्यापाशी. त्या लिस्ट नुसार मग आपण 8:30 आपलं जे 9 ते 11 उद्या लेक्चर आहे. 9 ते 11 उद्या आपला टाइम लागेल ना तिथं. त्या 9 ते 11 मध्ये आपण डिस्कस करणार आहे कोण कुठे फॉर्म टाकेल. डिस्कस करणार आहे म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही इथे फॉर्म टाका बुवा. समजतंय का? तुम्ही तिथे फॉर्म टाकणं नाही टाकणं तुमच्या हातात आहे. मग मी सांगतोय मुंबई टाका आणि तुम्हाला